झणझणीत आणि तर्रीदार कोल्हापुरी मिसळ. नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटतं. नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी 5 ते 6 लोकांसाठी कोल्हापुरी मिसळचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे. रेसिपी बनवताना खास वाटण तयार करून मी ही रेसिपी बनवलेली आहे. अगदी नाश्ता सेंटरमध्ये जशी मिळते तशी ही रेसिपी तयार होते. लागणारे साहित्यसुद्धा घरीच उपलब्ध असते. शॉर्टमध्ये मी सर्व रेसिपी व्यवस्थित सांगू शकत नाही, म्हणून मी याचा मोठा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. खाली जे त्रिकोणी बटन दिलेलं आहे त्याच्या समोरील लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता कोल्हापूरमध्ये जेव्हा तुम्ही नाश्ता सेंटरमध्ये मिसळ खाता तर त्यामध्ये काही स्पेशालिटीज आहेत, त्या यामध्ये मी सांगितलेल्या आहेत. कोल्हापुरी पदार्थ म्हटलं की आठवतो तो त्याचा झणझणीतपणा. तर या झणझणीत रेसिपीला कडक प्रतिसाद मिळावा अशी विनंती. चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की बघा.